नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या टीम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण जनरल नॉलेज काही प्रश्न पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांचा जन्म कधी झाला? नरेंद्र मोदी यांचा जन्म कधी झाला आहे मित्रांनो? बघा, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, 2 ऑक्टोबर किंवा 26 जानेवारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 17 सप्टेंबर. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, कच्चे आंबे खाल्ल्याने कोणता आजार होतो? कच्चे आंबे खाल्ल्याने कोणता आजार होतो मित्रांनो? बघा, पित्त, ॲसिडिटी, पायरिया किंवा डायबिटीज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲसिडिटी. पुढचा प्रश्न बघा, माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती असते? मित्रांनो, माणसाच्या एका डोळ्याचे वजन किती असते? बघा, 5 ग्रॅम, 8 ग्रॅम, 3 ग्रॅम किंवा 10 ग्रॅम. मित्रांनो, उत्तर माहिती असेल तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, 8 ग्रॅम. पुढचा प्रश्न बघा, कोणता पक्षी दगड खाऊ शकतो? असा कोणता पक्षी आहे मित्रांनो जो दगड खाऊ शकतो? बघा, मोर, पोपट, शहामृग किंवा कबूतर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शहामृग. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्यातील लोक केळीच्या पानावर जेवण करतात? कोणत्या राज्यातले लोक मित्रांनो केळीच्या पानावर जेवण करतात? बघा, ओडिसा, महाराष्ट्र, केरळ किंवा हिमाचल प्रदेश. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ या राज्यातील लोक केळीच्या पानावर जेवण करतात. पुढचा प्रश्न बघा, विमानाचा शोध कोणत्या देशाने लावला? विमानाचा शोध कोणत्या देशाने लावला? बघा, भारत, अमेरिका, चीन किंवा अफगाणिस्तान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका. पुढचा प्रश्न बघा, गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे मित्रांनो? बघा, दिल्ली, मुंबई, भोपाळ किंवा लखनौ. उत्तर तुम्हाला माहितीच आहे, गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईला आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि इंडिया गेट हे दिल्लीला आहे. पुढचा आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा, घरात काय ठेवल्याने उंदीर घरातून पळून जातो? बघा, चिंच, लवंग, पुदिना, तेजपत्ता. तुम्हाला 10 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा, तेजपत्ता. मित्रांनो, आपल्या इथं प्रश्न संपले आहे. तुम्ही किती प्रश्नाची बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.